महत्त्वाची एक मोठी बातमी। मंत्री धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत। मंत्री धनंजय मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच सह्याद्री अतिथीगृहावर बैठका घेतात। या बैठकीच्या दरम्यान आता धनंजय मुंडे सुद्धा सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचले आहेत। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना बोलावलंय का ही नियोजित बैठक आहे? मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर 12:45 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख 5 सचिवांसोबत बैठक आहेत। यामध्ये परिवहन विभाग असेल किंवा वन विभाग असेल। मात्र आता थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या 20 मिनिटांपूर्वीच आपल्याला सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांपाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे आपल्याला सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। कारण की आपण पाहत असाल तर एकीकडे वाल्मिक कराड यांच्या शोधासाठी CIDची पथके संपूर्ण देशभर रवाना झालेली आहेत। वाल्मिक कराड यांचा शोध सुरू आहे। तर वाल्मिक कराड यांचे निकटवर्तीय, वाल्मिक कराड यांचे जवळचे, ज्यांना सहकारी म्हणून ओळखलं जातं, ते अर्थात मंत्री धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का, या संदर्भात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र 12:45 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 100 दिवसांचा प्रकल्पांचा रोडमॅप कसा असावा या संदर्भातले आपल्याला आढावा बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आणि मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता धनंजय मुंडे आहेत, प्रताप सरनाईक हे देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मिलिंद, या दोघांमध्ये बैठक सुरू झालेली आहे का? बाकीचे जसे मंत्री सचिव आले आहेत तसे त्यांच्यासोबत धनंजय मुंडे सुद्धा इथे पोहोचलेत का? बैठक फक्त मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यातच सुरू आहे? मिलिंद, आपण पाहिलं असेल तर जी नियोजित बैठक होती मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार, या वेळापत्रकाचं शेड्यूल होतं 12:45 नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रामुख्याने 5 विभागांच्या सचिवांसोबत ते बैठक घेणार होते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने सचिवांकडून ते त्यांच्या विभागांचा रोडमॅप सादर करण्यासंदर्भातली ही इनिशियल आढावा बैठक होती। मात्र या बैठकीमध्ये मंत्री महोदय उपस्थित राहणार नव्हते। या बैठकीला फक्त विभागांचे सचिव उपस्थित राहणार होते। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झाल्यानंतर काही वेळामध्येच धनंजय मुंडे आपल्याला या सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल होताना पाहायला मिळाले। त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहावरती ते स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत का, या दोघांमध्ये काही चर्चा होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मिलिंद, तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।